त्यावेळेस तुमचं अशा प्रकारे इथे बघायला मिळेल. इथं सध्या आपण जी पेंडिंग ऑर्डर मध्ये आहोत त्याला शिफ्ट नाव नाही केलेलं, त्याच्यामुळे हा नंबर जनरेट होत नाहीये. त्या ठिकाणी हा नंबर जनरेट झाला म्हणजे शिफ्ट नाव ऑर्डर, म्हणजे ऑर्डर आपलं नंबर AWB मिळाला. त्यावेळेस AWB नंबर मिळाला, त्यानंतर आपल्याला लेबल जनरेट करायचं. ते जनरेट नावाच्या बटनवरती क्लिक करायचं आणि इथं परत द्यायचं येस. तर लेबल जनरेटेड सक्सेसफुली असा एक मेसेज येऊन जाईल. त्यावेळेस तुम्हाला हा डाउनलोड बटन इथं शो होऊन जाईल. बघा परत एकदा सांगतोय, तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर शिफ्ट नाव कराल म्हणजे की AWB नंबर ज्यावेळेस प्राप्त कराल त्यावेळेस इथे AWB नंबर येणार, त्यासोबत जनरेट बटन इथे ऑटोमॅटिक येणार. त्यानंतर जनरेट बटनवर क्लिक करून परत एक वेळेस ओके करायचे, त्यावेळेस दुसऱ्या वेळेस सक्सेसफुली ओके करायचे. त्यावेळेस डाउनलोड बटन एनेबल होईल इथं आणि या डाउनलोड बटनवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्हाला लेबल मिळून जाईल. लेबल मिळाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रिंट नावावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे थोडक्यात तुमचं जे काय असेल प्रिंटर, त्या प्रिंटरचं नाव येऊन जाईल आणि टोटली असं प्रकारे लेबल डाउनलोड होईल. परंतु इथे मोर सेटिंग या बटनवरती क्लिक करायचे आणि बॅकग्राऊंड ग्राफिक्स हे बटन जर नसेल तर हे बघा तुमचं अनेबल नसेल त्यावेळेस तुमचं अशा प्रकारे तुमचा बारकोड किंवा QR कोड येणार नाही, जर अनेबल नसेल तर. त्यासाठी तुम्ही लक्ष द्यायचे व्यवस्थित. मोर सेटिंग वरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड ग्राफिक्स या बटनवरती क्लिक करायचे. जर तुमचा बारकोड नसेल येत तर, जर येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर स्प्रिंट मध्ये येतात त्यावेळेस बारकोड येणं आवश्यक आहे आणि त्यानंतर मी सेव्ह करतोय, तुम्हाला इथे प्रिंट ऑप्शन असेल प्रिंट करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही इथे डाउनलोड बटन वरती क्लिक करून डाउनलोड पण PDF फाईल करू शकता. त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट 200 रुपये प्राइस, 200 रुपये टोटल अमाऊंट 200, टोटल 200. इथं यो ऑर्डर ID नंबर आहे, या नंबरने पण तुम्ही ट्रॅक करू शकता. रिटर्न ॲड्रेस आहे जो आपण चेकमार्क केलं, त्यासोबत आपला शिपिंग ॲड्रेस आहे जो डिलिव्हरी ॲड्रेस आहे, सेलर ॲड्रेस जो आहे, सेलर ॲड्रेस आहे, सेलर नाव, सेलर ॲड्रेस, हे सर्व इन्फॉर्मेशन इथं आलेली आहे. यामध्ये इन्फॉर्मेशन आलेली पिनकोड, डिलिव्हरी पिनकोड टाकलेला आहे आपला. हा डिलिव्हरी पिनकोड आहे. प्रीपेड पार्सल आहे, एक्सप्रेस मध्ये आपण बुक केलेला आहे. हे सर्व काही दिसणार आहे. यावेळेस तुम्हाला रिटर्न यायचे डॅशबोर्ड वरती. त्यानंतर इथं